गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज. आज आपण जाणार आहोत पिंपरी चिंचवडला. एका मित्राचं पार्सल पोचवायचं आहे. तर गाईज मित्रांनो, आमचे मित्र आलेले आहेत. गणेश जाधव बघा पार्सल घेऊन आलेले आहेत. 5-10 मिनटं झाले तर येऊन थांबलाय. एवढ्या गाणं म्हणतो तर मित्रांनो, भाई आता आम्ही चाललेलो आहे पिंपरीला. पिंपरी चिंचवडला अरे खूप दिवसांनी भेटलो आम्ही मित्रांनो. आता चाललो आम्ही दोघं पिंपरी चिंचवडला. मित्रांनो, ह्यो इन टाईम असंच करतो माहिती आहे का. यायला कुठलं काही काम असेल ना, पहिला मला बोलवतो नाही का, चहा बी पाजवतो भाई नाही का, पोहे बिहे हे का चारतो. काही घंटा काय चारत नाही. वडापाव तर लांबच राहिला. काय चारत नाही. बघा येतो तोंड बघा जरा. आता भाऊन हीच खरंच मैत्री आहे भाऊ. चालतं जे करत असं म्हणतात ना, निले आणि आम्ही आम्ही सगळे गाण दोस्त आहेत. हो का. निले ऋषे माळे. अरे तर कुठला नेले तो नगरचा मावा खाणार का. पण मित्रांनो तुम्ही सांगा, कुठं बाहेर बिर नेताना काहीतरी मित्राला चारायचं बिरायचं हा. चारतो ना हो भाऊ. तर चारत नाही, डायरेक्ट वडापाव. ते पण कुठला नगरचा वडापाव घंटेचा स्वप्नामध्ये बघ. तर मित्रांनो, असे मित्र तुम्हाला अख्ख्या लाईफ मध्ये भेटणार नाही. तसं आम्हाला भेटलेलं आहे हा. काम असेल की तो पहिला फोन करतो. हे बघ, आता आम्ही चाललोय सुरळीत लोखंडाच्या ऑफिसची इथनं आलोय. सुरळीत लोखंड काय दिसत नाही आम्हाला. आणि चाललोय घराच्या पाटीलच्या ऑफिसपासून. आता पहिली जाणार आम्ही सदाशिव पेठमध्ये. सदाशिव पेठची ऑर्डर टाकणार. तिथून जाणार आम्ही पेट्रोल पंपावरनं पेट्रोल भरणार. तिथून पुढे आम्ही जाणार डायरेक्ट दिघी चिंचवड रोडला टाकणार माल. तिथून येणार आम्ही मंडईमधनं मटेरियल इलेक्ट्रॉनिक मार्केटला मटेरियल उचलणार. तिथून परत स्वारगेटला येणार. बजेला मी पहिले घरी सोडणार. त्यात आता मटेरियल झाल्यावर मग मित्रांनो मी ऑफिसमध्ये जेवणार. किती वाजत आहे? 4 वाजता नाही 5 वाजता जेवायचं लागणार मित्रांनो. जेवल्याशिवाय कामं कशी करणार मित्रांनो. ऑफिसमध्ये काय कोण काय पटवली का नाही मित्रांनो. लग्न झालंय बघा, यायला लाज वाटत तरी बघा काय म्हणते. अरे मग आधी नाही झालं म्हणून म्हटलं म्हणतोय मी. आता आलोय इथं कमेंट करून सांगा मित्रांनो. आता इथं माझ्या मित्राचं ऑफिस आहे, लाईटचं चालू आहे. बघू शकता मित्रांनो. चालू चिंचवडला. काल सुट्टी होतो म्हणून ते काल तो लोट आज पडलाय. तर मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे जनता वसाहतमधनं पिंपरी चिंचवडला चाललेलं आहे. भाऊंचं पार्सल पोचवायचं आहे. भाऊ कधी पण काही असेल ना, कुठलंही पार्सल असेल ना, तर भाऊ पहिला मला फोन करतो की बळी ते आपल्याला जायचं आहे इकडं. पण खायला तर काही घंटा चारत नाही आधी नाही का. तर म्हणून म्हणतो भाऊ की बळी इकडं तिकडं जायचं आहे. समजा आपण आहे ना. हॅलो मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? तुम्हाला पण हॅपी न्यू इयर. आणि हा माझा मित्र आज इतक्या दिवसातून मला भेटला. खूप आनंद झाला आम्हाला दोघांना. आता मी याला चाललोय घेऊन पिंपरी चिंचवडला. हॅपी न्यू इयर. तर मित्रांनो, आपला गणा भाऊ लेबल घेण्यासाठी गेलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण सदाशिव पेठमध्ये आहे. आता गणेश भाऊ पार्सल घेतात आहे. गणेश भाऊ जरा 4 शब्द बोला जरा तुमच्या शब्दात. म्हटलं आलं माल घेऊन ॲक्च्युली तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये काय आहे, फेस कॅरेक्टर नाही. हे तुम्ही लिटरली तुम्ही आपलं खाऊ शकता. गोळ्या औषधे द्या. आम्ही स्वतः बनवतो मॅन्युफॅक्चर. स्वतः खाऊ आलं बघा मित्रांनो, किती भीतो हा. तर मित्रांनो, आमचा गणेश भाऊ खूप डरपोक आहे. तुम्हाला एकटा सोडून गेलाय का? असं कुठं असतंय का. तर आता आपण डायरेक्ट पिंपरी चिंचवडला भेटणार. मित्रांनो, तुम्ही बघू शकता शनिवार वाडा आहे आणि इथे आम्हाला खूप ट्रॅफिक लागलेलं आहे मित्रांनो. हे ट्रॅफिक कधी क्लिअर होईल एक सांगता येत नाही. पण इथं आहे ना, हे रोजच चालू आहे मित्रांनो. इथं नुसतं ट्रॅफिक जामच असतं. हे बघा आपलं ट्रॅफिक हवं का हा गणा. फायनल खूप भयंकर ट्रॅफिक होतं. आणि एका आंदोलनासाठी हा रस्ता मोकळा केला मित्रांनो.
सोडला आता मी माने तर आता आम्ही चाललेलो आहे पिंपरीला निघालेलो आहोत. मित्रांनो आपण आलेलो आहे पेट्रोल भरण्यासाठी. आपले गाणा भाऊ 100-200चं पेट्रोल भरणार आहेत. काय गाणा भाऊ पैसे लावतोय पैसे काढतात बघा, लाखाचा मुद्दा आहे आतमध्ये. काय आता गाणा मला वाटलं 1 लाख रुपये काढशील. तर गाणा भाऊ आपला पेट्रोल भरण्यासाठी थांबलेला आहे. तर मित्रांनो फायनल आम्ही माणिक फार्माला आलेलो आहे. हे गणेश भाऊ आपलं नाही का पार्सल देत आहेत. बघूया आपण त्यांच्या पाठीमागं जाऊया. गणेश भाऊ कुठं जातात. किती नाही ना हे आपलं हे ना दावाला गणेश भाऊ गाडी लावली चुकीची मला गाडी चुकीची लावली. काय नाही, कोण घेऊन जात नाही. तर मित्रांनो आपल्या गणेश भाऊंनी गाडी आहे चुकीच्या ठिकाणी लावलेली आहे. माणिक फार्मा पलीकडे. तर भाऊंनी चुकीच्या ठिकाणी लावलेली गाडी बघू शकता. भाऊ चालत नेतो आम्हाला. हां काय वाटतं का नाही, लाज शरम काय आहे का नाही यांना. हां बघू शकता तुम्ही. तर आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आले. बघा कसा हसतोय बघा कसं. इकडे दाखव इकडे जा. हसतोय बघा कसा, हसतोय बघा कसा कसला. दहावी वाजता लाज वाटत नाही, शरम नाही, काय नाही. गाणे अरे आपण मागे सांगतो एक माने फार्मावर हे होतं. आणि आता एवढं लांब चालत आणले, काय वाटतंय का नाही. हा फायनली आम्ही माणिक फार्मामध्ये पोहोचलेलो आहे. माणिक फार्मामध्ये आलेलो आहे. आमचं काय वाटतंय का नाही. तर मित्रांनो आम्ही आलेलो आहे आता शिवाजीनगरला. तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. वरनं पुलावरनं पण जाम आहे आणि इथनं खालनं पण जाम आहे. तर आम्ही मित्रांनो दुसऱ्या साईडनी पण गाडी काढायचा प्रयत्न केला, पण तिकडं पण मित्रांनो ट्रॅफिक खूप जाम आहे. तुम्हाला मी मित्रांनो तुम्ही बघू शकता आज भरपूर पुण्यामध्ये ट्रॅफिक आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता. करून दाखवतो. आज भरपूर ट्रॅफिक आहे मित्रांनो. पाठीमागं पण बघू शकतो भरपूर आहे. मित्रांनो भरपूर ट्रॅफिक आहे. मित्रांनो आज दगडूशेठला खूप गर्दी आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. आज पूर्ण पुणे शहरामध्ये ट्रॅफिक जाम आहे. तुम्ही हे बघू शकता दगडूशेठची पब्लिक किती आहे. काय काय मित्रांनो मी इथं पाहू शकतो. मी बोल. किती वेळ चालला काय काय तुम्ही पाहू शकता. मी दगडूशेठच्या मंदिराबद्दल दर्शन घ्यायला आलं आहे. आज हॅपी न्यू इयर म्हणून निमित्त माझा मित्र अंदर चालेल. तुम्ही पाहू शकता ही पब्लिक किती आहे. तुम्ही पाहू शकता. काय करायचं आता आम्हाला दोघांना भूक लागली आहे आणि इथं काय तर खातो. तर मित्रांनो गणेश भाऊ कधी काही चारत नाही, पण आज काय माहिती काय झालंय, कुठला चमत्कार झालाय तो कधी काही चारत नाही. आज चमत्कार झालाय. वडापाव तर चारा लागलाय. वडापाव चारा लागला. चमत्कार झालाय. चमत्कार चमत्कार कधी असा हा चमत्कार होत नाही. आज पहिल्यांदा बघायला भेटतोय. जेवून घ्यायचं मला जायचं तुला परत सोडायचं रे. बघा म्हणजे हे कारण आहे. ऑफिसला लवकर जायचंय हा म्हणून लवकर लवकर वडापाव चारतोय. भाऊंनी आम्हाला वडापाव चारलेला आहे. वडापाव खाताना एक सुंदर अशी कन्या होती. ती खूपच मस्त होती, खूपच भारी होती. गणेश भाऊंचं कलेक्शन होतं. त्यात काही लग्न झालेले, लग्न झाले गेलेले, म्हणजे सुंदर अशी कन्या होती. दोन लेवल होते समजून शकता.